भारी वाटलं त्यांना भेटून. विचारपूस करत होत्या. खूप वर्ष झालं ना आलंच नव्हतं आम्ही शेतात, तर ते शेतात राहायला आले. छान वाटतंय का, मस्त आहे सगळं, एकच नंबर. भारी वाटले शेतात. हे आपलंय बघा. खूप नारळाची झाड एकदम लांब शेवटला दिसतात ना, तिथपर्यंत आहे आपलं हे. असं हे सगळं ज्वारी बघा. पण हे लावलंय म्हणजे जनावरांसाठी लावलं. हे काही खायला नाही अजून, ह्याच्यात काही दाणे भरले नाहीत अजून. पक्षी खाऊन जातात आणि भरणार पण नाही म्हणलं होतं हुरडा, पण नसतं वाटतं आता. पण हे सगळं असं आहे. आता खाली आहे शेत, ह्याच्यात काय लावलं नाही. लिंबाची झाडं आल्यात, 4-5 आल्यात, 5 आल्यात आपल्या इथं. हे बघ, पाणी दिले आतमध्ये त्यामुळे नाही जात आहेत. आंब्याचं झाड आहे तिकडं, आंबे आल्यात पण सगळं ओलं आहे त्यामुळे नाही जात आहे, सगळं चिखल आहे. हे बघा, हे पाणी हे प्रत्येकाच्या इथून शेतात जातं, इथून पाणी सगळं कॅनल सुटला की. आणि ही गुलछडी लावलेली. कोण गणेश आहे काय आतमध्ये? गणेशच दिसतोय. ही सगळी गुलछडी लावली, फुलं काढायला चालू आहे. गणेशच आहे वाटतं. काल मला बोलला होता, कालच शर्ट होतं त्याच्या अंगावर. हा होय का? शिंदोळ्या लागल्यात त्याला. हे बघा, दिसल्या का शिंदोळ्या? अजून काही पिकलेल्या नाहीत, पिकतील काय 2 महिन्यांनी पिकतात वाटतं. इथं पण एक झाड आहे पण ह्याला नाही लागले. तिकडं काही गहू लावला होता. हे सगळं आपलंच आहे बघा शेत. हे सगळं लांबपर्यंत ना आपलंच आहे. चला निघायचं आता पुण्याला, उशीर झालाय.